नमस्कार शेतकरी बंधूंनो, विना खर्चाची शेती या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एआय तंत्रज्ञानाचा आपल्या ऊस शेतीमध्ये आपल्याला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो. तर हे स्क्रीनवर पाहू शकता, हे एआय तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये बसवलेलं आहे. तर यामध्ये पाहू शकता, की आपल्या जमिनीमध्ये पाण्याची गरज किती आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये आपल्याला पाहू शकता, की हे तुम्ही पाहू शकता, सध्या आपल्या शेतीमध्ये किती ओलावा आहे हे यामध्ये दाखवत असतं. तर यामध्ये पाहू शकता, की योग्य ओलावा पाहायला गेलं तर 33 ते 44% हा योग्य ओलावा मानला जातो. आता आपल्या जमिनीमध्ये 88% ओलावा आहे. म्हणजे आपली जमीन वापसा कंडिशनवर नाही. योग्य कंडिशन जमिनीची पाहायला गेली तर वापसा कंडिशन ही योग्य जमिनीची ओलावा कंडिशन मानली जाते. त्यामुळे आपल्या पीक वाढीस उत्तम मदत होते. तर सध्या ही 88% वरती आहे म्हणजे ही योग्य ओलावा नाही. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आणखीन माहिती पाहायला गेलं तर आपल्या जमिनीचं मातीचं तापमान, त्याबरोबर तापमान पाहायला मिळतं. तसंच आपल्या शेतीमध्ये किती आर्द्रता आहे किंवा हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे पाहायला मिळतं त्याबद्दल. त्याचबरोबर पानांचा ओलावा आणि पाऊस किती कधी पडू शकतो याचाही आपल्याला अंदाज इथे दर्शवला जातो. त्याचबरोबर पीक बाष्पीभवन, सनशाईन्स हावर्स यामध्ये आपल्याला आपल्या पिकाने किती हरितद्रव्य तयार केले हे पाहायला आपल्याला इथं मिळतं. त्याचबरोबर वाऱ्याची गती, वाऱ्याची दिशा आणि गती हे कळतं. याच्यामुळे आपल्याला आपल्याला फवारणी करायचा योग्य वेळ यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसं आपल्याला अलर्ट देतो, की कोणत्या वेळेत आपल्याला फवारणी करण्याची गरज आहे आणि कोणत्या वेळेस नाही. त्याचबरोबर शेतीमध्ये आपल्याला येणारे रोग आणि कीटक हे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. तर हे पाहू शकता, हे रोग आणि कीटक यांची जी संख्या आहे, हे तुम्ही पाहू शकता, की आपल्या शेतीमध्ये येणारे वेगवेगळे रोग हे इथं पाहायला मिळतात आणि याचं आपल्याला कोणता आता अलर्ट आहे, याचं हवामानच्या अंदाजानुसार इथं दर्शवलं जातं, की कोणता आपल्या पिकावरती रोग येऊ शकतो. तर यामध्ये आपण सध्या पाहायला गेलं तर लोकरी मावा हा आता आपल्याला इथं हाय जोखमीवरती दाखवत आहे. तर याचा आपल्याला सविस्तर फोटोही याच्यामध्ये आपल्याला दाखवला जातो, की तो रोग कशाप्रकारे आहे. हे पाहू शकता हा तपकिरी गंज रोग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये फोटो दाखवला जातो आणि त्यावरती आपल्याला कोणत्या औषधाची फवारणी करायची गरज आहे, याची आपल्याला यामध्ये माहिती दिली जाते. यामुळे आपल्याला योग्य वेळी आपण पिकावरती योग्य औषधांचा वापर करून आपण रोगराईस आळा घालू शकतो. त्याचबरोबर आपण सॅटेलाईट इमेजद्वारे यामध्ये आपण ॲपद्वारे आपण पाहू शकतो, की आपल्या शेतीमध्ये कोणत्या ठिकाणी कशा प्रकारची आपल्या पिकाची वाढ आहे, याची माहिती आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. तर हे पाहू शकता, की आपला हा जो रेड एरिया आहे, तो थोडासा आपला कमकुवत एरिया आहे. या बाजूला आपलं पीक हे कमकुवत आहे. तर अशा ठिकाणी आपण पडताळणी करून जर रोग वगैरे असतील, तर आपण तिथं औषधाची फवारणी घेऊ शकतो. हा याचा म्हणजे आपण जागेवर बसून फायदा घेऊ शकतो. हे पाहू शकता तुम्ही. हे लीफ हेल्थ मॅप म्हणजेच आपल्याला पानांची जी काय स्थिती आहे, याच्यावरून हे दर्शवलं जातं. आपल्या पिकाची वाढ कशाप्रकारे होत आहे, हे आपल्याला या ॲप माध्यमातून सॅटेलाईट इमेजद्वारे समजू शकतं. तसंच या अंदाजे उत्पन्नही आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. हे पाहू शकता तुम्ही, की आपल्याला अंदाजे उत्पादन किती होऊ शकतं, हे यामध्ये दिलं जातं. त्याचबरोबर आपल्याला खत मात्रा शिफारसही दिली जाते. यामध्ये आपण पाहू शकता सध्याची आपल्याला 8.5 लिटर मायक्रोन्यूट्रनची गरज आहे देण्याची. अशा प्रकारे आपल्याला खत मात्रा शिफारसही दिली जाते. हे पाहू शकता ही मागील खत मात्रा शिफारस ही तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत खत मात्रा शिफारस, रोगराई हे पाहू शकता तुम्ही खत मात्रा शिफारसीचं हे शेड्यूल आहे. जवळपास हे आपलं 6 महिन्याचं ऊसाचं शेड्यूल आहे. तर या पद्धतीने आपल्याला खत मात्रा शिफारस तसेच रोग आणि कीटकाचं अ, मिळालेली माहिती यामुळे आपण त्यावरती फवारणी करून त्यांचं योग्य नियोजन आणि अ, सेन्सरद्वारे आपल्याला पाण्याची मिळालेली अलर्ट त्या पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो. यामुळे आपण योग्य व्यवस्थापन राखून आपल्या उत्पादनात वाढ करण्याच्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. तरी हे अल्पभूधारकांनी याचं सध्याकडं अवलंब न करता मोठ्या भूधारकांनी याकडे थोडंसं जर वळलं तर त्यांना हे फायदेशीर राहू शकतं. कारण हे खर्चिक असल्यामुळे अल्पभूधारकांना याचे सध्या थोडंसं परवडण्यासारखं नाहीये. तरी याचा आपण लाभ घेऊ शकता. तरी आपल्याला ही माहिती कशाप्रकारे वाटली हे आपण व्हिडिओमध्ये कमेंट करावी. जेणेकरून आपण जर गरज असेल तर आपण यावरती आपण परत एकदा व्हिडिओ बनवू. धन्यवाद.